आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। कर्नाटकात आता ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 2 रुग्ण आढळलेत। भारतामध्ये कर्नाटकात हे दोनही रुग्ण आढळलेले आहेत। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। भारताच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिलेली आहे आणि भारतामध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झालेला आहे। संपूर्ण जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे अर्थातच ओमिक्रॉनमुळे खळबळ माजलेली असताना आता भारतात सुद्धा ओमिक्रॉन विषाणूचे 2 रुग्ण आढळलेले आहेत। भारताच्या आरोग्य मंत्रालयाकडून ही अधिकृत माहिती समोर येते। कर्नाटकामध्ये ओमिक्रॉन विषाणूचे 2 रुग्ण आढळलेले आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। रिस्क असलेल्या आणि हाय रिस्क असलेल्या देशांमधून आलेल्या नागरिकांची कोरोनाची चाचणी केली जात होती। त्यापैकी 6 ते 7 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली होती आणि त्यातल्या 2 रुग्णांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर येते आहे। हमारे एफर्ट्स 5 फोल्ड हैं। रिड्यूस एक्सपोजर, यानी कि हम सबसे पहले ट्रैवलर्स या सर्विलेंस के द्वारा अपने एक्सपोजर को कम करें। सप्रेस ट्रांसमिशन, यानी कि हम इन्फेक्शन को फैलने न दें। साथ ही हम अपने वल्नरेबल कम्युनिटी के लोगों को कंटिन्यूअस बेसिस पर ध्यान रखें और क्लिनिकल प्रोटोकॉल और हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर पर फोकस बनाते हुए मॉर्टेलिटी को रिड्यूस करें। और सबसे इंपॉर्टेंट है कि हम कम्युनिटी के साथ कंटिन्यूअस बेसिस पर एंगेज रहें और इंश्योर करें कि हम कम्युनिटी के सपोर्ट से आगे कार्य करते रहें। माननीय प्रधानमंत्री जी ने कई बार इस विषय में कहा है कि कोविड-19 की बैटल जन भागीदारी जन आंदोलन की है। हमारे लिए जरूरी है, जब हम पिछले ऑलमोस्ट 2 साल से इस बीमारी से लड़ रहे हैं, इस पेंडेमिक से लड़ रहे हैं, इस महामारी से लड़ रहे हैं, तो कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर को हम अपनी लाइफ में एक नए नॉर्मल के रूप में इस्तेमाल करें। हम अपना समय आने पर टीका पहली डोज और दूसरी डोज भी लगवाएं। हमेशा मास्क रखें। हमें यह ध्यान रखना है, हम आपके द्वारा फिर से अपील करना चाहेंगे कि वायरस का म्यूटेशन हो सकता है, वायरस का स्वभाव बदल सकता है, लेकिन हर तरीके से हम सबका व्यवहार फिर वही रहेगा। हमारे मेथोडोलॉजी टू मैनेज कोविड-19 प्रेजेंटली स्टिल रिमेन द सेम और उसी पर हमें फोकस बनाए रखना है। धन्यवाद। डॉक्टर भार्गव जी, थैंक यू। तर आपण पाहतो या क्षणाची सर्वात मोठी बातमी, प्रत्येक भारतीयाची, प्रत्येक नागरिकाची चिंता वाढवणारी आणि काळजी वाढवणारी ही बातमी आहे। भारतात सुद्धा ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झालेला आहे। सध्या कर्नाटकामध्ये ओमिक्रॉन विषाणूचे 2 रुग्ण आढळलेले आहेत। महाराष्ट्राच्या शेजारी कर्नाटकामध्ये ओमिक्रॉन विषाणूची लागण झालेले 2 रुग्ण आढळलेत। अत्यंत काळजी वाढवणारी आणि चिंता वाढवणारी ही बातमी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून, ज्या वेळेपासून ओमिक्रॉन विषाणूची दक्षिण आफ्रिकामध्ये लागण झाली, त्यावेळेपासूनच कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर प्रवाशांची तपासणी केली जात होती। प्रवाशांच्या आरटीपीसीआर रिपोर्ट चेक केले जात होते आणि या सगळ्या दरम्यान आत्ताची सर्वात मोठी बातमी, कर्नाटकात 2 रुग्णांना ओमिक्रॉन या नव्या विषाणूची लागण झालेली आहे। 24 घंटे के अंदर हमारे देश में 2 ओमिक्रॉन वेरिएंट के केस हमारे इस नेटवर्क के द्वारा डिटेक्ट किए गए कर्नाटक में, जिसकी रिपोर्ट कल रात काफी लेट आई थी, जिसको हम आपके सामने रखना चाहेंगे। और वह जो 2 केस हैं उनके बारे में हम बताना चाहेंगे कि उसमें से एक केस 66 साल के एक मेल है, दूसरा केस 46 साल के एक मेल है। और जैसे कि हमारा प्रोटोकॉल है, ना कि हमारे इंसाकॉग नेटवर्क ने उसको समय पर डिटेक्ट किया, बल्कि एज ए प्रोटोकॉल, एज ए प्रैक्टिस जो हमारी कॉन्टैक्ट ट्रेसिंग की पद्धति भी शुरू हुई है और जितने उनके प्राइमरी कॉन्टैक्ट हैं और जितने सेकेंडरी कॉन्टैक्ट हैं उन सबको ट्रेस कर लिया गया है और उन सबकी टेस्टिंग करके उनको एज पर प्रोटोकॉल हम कोऑर्डिनेट कर रहे हैं। तर आपण पाहतोय की 66 वर्षांचा एक रुग्ण आणि 46 वर्षांचा दुसरा रुग्ण, अशी अधिकृत माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून समोर येतेय। आणि नेमकी काय सविस्तर माहिती आहे त्या संदर्भात आपले प्रतिनिधी सचिन गव्हाणे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय की कर्नाटकामध्ये हे 2ही रुग्ण आढळलेले आहेत। या रुग्णांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? हे रुग्ण भारतातलेच आहेत की इतर देशांमधून आलेले रुग्ण आहेत? नेमकी काय माहिती समोर येते? कारण कर्नाटक म्हटलं म्हणजे महाराष्ट्राची चिंताजनक बाब आहे, महाराष्ट्राची चिंता वाढली आहे। म्हणजे निकिता, हे आपल्या ओमिक्रॉनचे हे 2 रुग्ण सापडलेले आहेत कर्नाटकमध्ये। हे अगदीच आपल्याला माहिती आहे की कर्नाटक हा महाराष्ट्राच्या वेशीवरतीच आहे, त्यामुळे कुठेतरी आता महाराष्ट्राची चिंता वाढलेली पाहायला मिळते। आरोग्य मंत्रालयानं आज दिल्लीमध्ये जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेत शेवटी त्यांनी सांगितलं की कर्नाटकमध्ये काल रात्री उशिरा आमच्याकडे रिपोर्ट आलेले आहेत आणि 2 ओमिक्रॉनचे रुग्ण जे आहेत ते सापडलेले आहेत। एकाचं वय जे आहे त्या केसेसमध्ये
66 आहे तर दुसऱ्याचं 46 असं वय आहे आणि दोन्हीही रुग्ण जे आहेत ते अंडर ऑब्झर्वेशन आहेत आणि त्यांच्याशी संबंधित जी लोक आहेत त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं जात आहे आणि त्यांना देखील शोधून त्यांच्या देखील टेस्टिंग केल्या जात आहेत. हेच सांगताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की आता सध्याची माहिती आहे ती ओमिक्रॉन जो आहे तो 5 पट वेगानं संक्रमित होतो आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला जे कोरोनाचे नियम आहेत ते पाळण्याचे देखील आव्हान जे आहे ते केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलेलं आहे. परंतु देशात सध्या 2 ओमिक्रॉनचे जे आहेत ते रुग्ण सापडलेले आहेत. निकिता. सचिन, सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून विविध देशांमधून आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जात होती विमानतळावर. त्यामध्ये नायजेरियातनं काही लोक असतील किंवा इतर दक्षिण आफ्रिकेतल्या इतर कोणत्या देशातले लोक असतील त्यांची चाचणी केली जात होती. आता जे कोणी 2 रुग्ण आढळलेले आहेत ते भारताचेच रहिवासी आहेत की इतर देशांमधले रहिवासी आहेत, जेणेकरून आरोग्य मंत्रालयाला पुढच्या ज्या काही पावलं असतील ते उचलणं शक्य होईल? सध्या जी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतून देण्यात आलेली आहे, हे जे 2 रुग्ण जे सापडलेले आहेत ते दक्षिण आफ्रिकेवरूनच आलेले होते आणि हे भारतीय असल्याची जी माहिती आहे ती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे. एकाचं वय जे आहे ते 66 आणि दुसऱ्याचं वय जे आहे ते 46 असल्याचं सांगितलं जात आहे. कुठेतरी आता एक खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य मंत्रालयाकडून जे आहे ते नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि कर्नाटकमधील आरोग्य यंत्रणा देखील या संपूर्ण प्रकरणामुळे जे आहे ते आता सतर्क झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला माहिती आहे की कर्नाटक हे अगदी महाराष्ट्राच्या जवळ असलेलं राज्य आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता महाराष्ट्रात देखील अलर्ट जो आहे तो आरोग्य यंत्रणेकडनं दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की राजेश टोपे असतील आरोग्य मंत्री किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील यांच्याकडून नेहमी जे आहे ते जनतेला कोरोना नियमांचं पालन करण्यासाठी सांगण्यात येत होतं. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र कितीतरी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कमी रुग्ण झाल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये अनलॉक करण्यात आलेलं आहे. परंतु आता ओमिक्रॉनचं संकट जे आहे ते कुठेतरी बळावताना आता देशामध्ये पाहायला मिळते आणि आता आपल्या जवळच्या राज्यात कर्नाटकमध्ये ते 2 रुग्ण आढळल्यानं कुठेतरी महाराष्ट्रातील देखील जनतेनं जे आहे ते काळजी घेणं आणि कोरोनाचे नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.